नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील गणित विषयातील भूमितीचा पेपर जो त्याची उत्तरे तपासून पाहणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष उत्तरे आपण काय काय होती ते आज पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे ए. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर निवडून लिहा. फर्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? तर उत्तर आहे बी 3, 4, 5. सेकंड क्वेश्चन आहे, 2 अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर डॅश डॅश आहे. तर उत्तर आहे बाळांनो 1 सेंटीमीटर, कारण की अंतस्पर्शी केंद्रातील अंतर बरोबर R1 - R2 म्हणजेच 4 - 5 म्हणजेच 1. क्वेश्चन तिसरा, खालीलपैकी डॅश डॅश हा बिंदू x अंशावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. आता उजवीकडे म्हणल्यावर ऑप्शन येईल डी 2,0. क्वेश्चन फोर्थ, 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ डॅश डॅश आहे. तर 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ आहे 125 घन सेंटीमीटर, कारण की घनाचं घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन. 5 सेंटीमीटर ही बाजू दिली, त्याचा घन 125 सेंटीमीटर. क्वेश्चन बी, खालील उपप्रश्न सोडवा. फर्स्ट, 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 3/5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म असा आहे, बाजूचे गुणोत्तर जर 3/5 असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याचा वर्ग असतो, म्हणजेच 9/25. क्वेश्चन सेकंड, एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाची बाजू काढा. या ठिकाणी चौरसाचा कर्ण दिलंय 10 वर्गमुळात 2. चौरसाची बाजूचं सूत्र होईल कर्ण छेद वर्गमुळात 2. म्हणून कर्ण दिलंय 10 वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 कॅन्सल होतात आणि 10 सेंटीमीटर हे उत्तर येतं. तिसरा क्वेश्चन, वर्तुळाच्या एका लघुकंसाचे माप 70 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप काढा. संगत विशाल कंसाचे माप काढायचे असेल तर सूत्र आहे 360 वजा संगत लघुकंसाचे माप. 360 मायनस संगत लघुकंसाचे माप 70 दिले, म्हणून वजा 70, तर उत्तर येईल 290 अंश. क्वेश्चन फोर्थ, एका रेषेने x अक्षाच्या धन दिशेशी 45 मापाचा कोन तयार केला असेल तर त्या रेषेचा चढ काढा. येथे रेषेचा कल थिटा बरोबर 45 अंश दिलेला आहे. रेषेचा चढ m बरोबर टॅन थिटा, तर टॅन थिटा म्हणजे थिटाची किंमत आहे 45 अंश, म्हणून टॅन 45 आणि टॅन 45 ची किंमत आहे 1, म्हणून चौथ्याचं उत्तर 1 येईल. सेकंड क्वेश्चन ए. खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणत्याही 2. फर्स्ट, खालील आकृतीमध्ये रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे. रेषा PR ही वृत्तछेदिका आहे. जर PQ बरोबर 3.6, QR बरोबर 6.4, तर PS काढा. या ठिकाणी आपल्याला PS काढायचं आहे. कृती PS² बरोबर PQ गुणिले PR स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार. PQ गुणिले कंसामध्ये PQ अधिक QR. PQ ची किंमत आहे 3.6 गुणिले कंसामध्ये 3.6 अधिक 6.4, तर 3.6 ला 3.6 कंस सोडून घेतला, बेरीज आली 10, तर PS² बरोबर 36. वर्गमूळ काढून PS बरोबर 6. सेकंड क्वेश्चन, जर सेक थिटा बरोबर 25/7 तर टॅन थिटाची किंमत काढा. उकल आहे 1 + टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. 1 + टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअरची थिटाची किंमत दिली 25/7 कंसाचा वर्ग. टॅन स्क्वेअर थिटा बरोबर आपण या ठिकाणी 25चा वर्ग 625, 7चा वर्ग 49 आणि इकडचा प्लस या बाजूला गेल्यावर -1 बरोबर 625 वजा 49 छेद 49 छेद समान करून घेतले आणि टॅन स्क्वेअर थिटा बरोबर 576 छेद 49 आणि टॅन थिटाची किंमत येईल 24/7. क्वेश्चन थर्ड, खालील आकृतीत ABCD या चौरसाची प्रत्येक बाजू 7 सेंटीमीटर आहे. बिंदू D हे केंद्र मानून D हे त्रिज्येने काढलेली वर्तुळपाकळी D-AXC आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरा. कृती पूर्ण करायची आहे. या आकृतीवरून
उकल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, बाजू आहे 7, चौरसाचे क्षेत्रफळ येईल 49 चौरस सेंटीमीटर. जर वर्तुळ पाकळी DAXC चे क्षेत्रफळ दिलेलं आहे 38.5 चौरस सेंटीमीटर, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरस ABCD चे क्षेत्रफळ वजा एरिया ऑफ D-AXC चे क्षेत्रफळ. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ आहे 49 चौरस सेंटीमीटर वजा DAXC चे क्षेत्रफळ आहे 38.5 चौरस सेंटीमीटर. दोघांची वजाबाकी केली 10.5 चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळ छायांकित भागाचे येईल. क्वेश्चन बी, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 4. फर्स्ट, खालील आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा. QP येईल 22.4. सेकंड क्वेश्चन, त्रिकोण RST मध्ये कोण S बरोबर 90 अंश, कोण T बरोबर 30 अंश, RT बरोबर 12 सेंटीमीटर, तर RS व ST काढा. या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून RS येईल 6 सेंटीमीटर आणि ST येईल 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. क्वेश्चन तिसरा, खालील आकृतीमध्ये जेव्हा MN आणि RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात, जर RD बरोबर 15, DS बरोबर 4, MD बरोबर 8, तर DN बरोबर किती? या ठिकाणी अंतर्भागात छेदणाऱ्या जीवांच्या रेषाखंडाच्या गुणधर्मानुसार आपल्याला काढता येईल. DN बरोबर 7.5 सेंटीमीटर. क्वेश्चन फोर्थ, P कंसामध्ये 0, 6 आणि Q कंसामध्ये 12, 20 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. या ठिकाणी आपल्याला रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या निर्देशकानुसार आपल्याला बिंदू काढता येईल. त्याचं उत्तर येईल 6 आणि 13. फिफ्थ क्वेश्चन, सिद्ध करा की sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सिद्ध केलेला आहे sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने आपल्याला सिद्ध करता येईल. क्वेश्चन तिसरा, ए, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा कोणतीही एक. फर्स्ट, खालील आकृतीमध्ये रेख XY समांतर बाजू AC. जर 2AX बरोबर 3BX आणि XY बरोबर 9, तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी कृती दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. कृती आहे 2AX बरोबर 3BX, म्हणजेच AX छेद BX बरोबर 3/2. AX अधिक BX छेद BX बरोबर 3 अधिक 2/2. योग्य क्रिया करून आपल्याला सोडवता येईल. नंतर AX छेद BX बरोबर 5/2. नंतर त्रिकोण BCA समरूप त्रिकोण BYX समरूपतेच्या कोको कसोटीनुसार. नंतर म्हणून BA छेद BX बरोबर AC छेद XY समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूनुसार. म्हणून उत्तर येईल 5/2 बरोबर AC छेद 9. म्हणून AC ची किंमत येईल 22.5. क्वेश्चन सेकंड, खालील आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती सोडवायची आहे आपल्याला. उकल AB बरोबर BC हे दिलेलं आहे. कोण BAC बरोबर 45 अंश. AB बरोबर BC बरोबर 1/2 गुणिले AC बरोबर 1/2 गुणिले वर्गमुळात 8 बरोबर 1/2 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 2. AB बरोबर BC बरोबर 2. B, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2. फर्स्ट, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात हे सिद्ध करा. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड हे एकरूप असतात हे सिद्ध केलेलं आहे. सेकंड क्वेश्चन, केंद्र O असलेले 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर अंतरावर P बिंदू घ्या. P बिंदूपासून वर्तुळाला स्पर्शिका काढा. हा सुद्धा प्रश्न जशास तसे विचारलाय, फक्त अंतर बदललेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. क्वेश्चन, जर बिंदू P हा A कंसामध्ये -1/7 आणि B कंसात 4-3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरास विभाजन करत असेल, तर
पी बिंदूचे निर्देशक काढा. या ठिकाणी आपल्याला रेषाखंडाचे आंतरविभाजन करणाऱ्या बिंदूच्या निर्देशकानुसार पी बिंदूचे आपल्याला निर्देशक काढता येतील. त्याचं उत्तर आहे 1,3. फोर्थ क्वेश्चन, एका शंकुछेदाच्या आकारांच्या बादलीची उंची 28 सेंटीमीटर आहे. बादलीच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 12 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहेत. तर बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल? पायची किंमत दिली 22/7. या ठिकाणी बादलीची धारकता बरोबर शंकुछेदाचे घनफळाचं सूत्र वापरून आपण बादलीमध्ये 16.104 लिटर पाणी मावेल हे उत्तर आपण काढू शकतो. फोर्थ क्वेश्चन, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन. फर्स्ट, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADE. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोण CAB बरोबर 50 अंश, AC बरोबर 5.6 सेंटीमीटर आणि AB/AD बरोबर 7/5. तर त्रिकोण ADE काढा. तर या ठिकाणी आपण त्रिकोण ADE काढलेला आहे. क्वेश्चन सेकंड, एका गोलाचे पृष्ठफळ व एका घनाचे एकूण पृष्ठफळ समान आहे. तर गोलाचे घनफळ व घनाचे घनफळ याचे गुणोत्तर वर्गमुळात 6 वर्गमुळात पाय दाखवा. या ठिकाणी आपल्याला गोलाचे घनफळ छेद घनाचे घनफळ या सूत्रानुसार आपल्याला दाखवता येईल. क्वेश्चन 3, त्रिकोण ABC मध्ये AXB आणि AYC असे आहेत की रेख XY समांतर बाजू BC तसेच रेख XY मुळे त्रिकोण ABCचे दोन समान क्षेत्रफळात विभाजन होते. तर BX/AB काढा. अशा पद्धतीनं आपल्याला BX/AB काढता येईल. क्वेश्चन 5, खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक. फर्स्ट, रेख PQ ही एका वर्तुळाची जीवा असून कंस PXQ हा विशाल कंस व कंस PYQ हा लघु कंस आहे. कोन POQ हा केंद्रीय कोन आहे. तर दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या माहितीवरून आकृती काढता येईल. B, कोन PXQ व कोन PYQ यांची मापे मोजा आणि कोन PXQ व कोन PYQ यांच्या मापाची बेरीज करा. अशा पद्धतीनं आपण दोन्ही कोनाची मापे मोजून बेरीज करू शकतो. थर्ड क्वेश्चन C, कोन POQ चे माप काढा. कोन PXQ व कोन POQ यांच्यामधील संबंध लिहा. अशा पद्धतीनं आपण मापे काढून कोणाचा संबंध लिहू शकतो. दोन गरुड जमिनीपासून 10 वर्गमुळात 3 मीटर उंचीवर आकाशात उडत आहेत. एका ठिकाणी जमिनीवर थांबलेला मुलगा त्या गरुडाकडे पाहत असताना अनुक्रमे 60 अंश व 30 अंश मापाचे उन्नत कोन तयार होतात. तर त्या दोन गरुडामधील अंतर काढा. अशा पद्धतीनं या प्रश्नाला आपण सोडवू शकतो आणि दोन गरुडामधील अंतर किती होतं हे सुद्धा आपण काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आज झालेल्या भूमिती विषयाचा पेपरचा अभ्यास केला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.